तर आज पुन्हा आली होती मम्मीच्या घरी. काही आरंडी करायची होती, म्हणजे काहीतरी मम्मीच्या कपाटातलं घेऊन यायचं होतं. सो इथे मम्मीने छान असा गाजरचा हलवा रेडी केला होता. थंडीत गाजरचा हलवा खाण्याची मजा आहे ना, ती वेगळीच आहे. इथे प्रेक्षाला कुरमुरे भाजून देत होते, कारण की कुरमुरे तिला खूप जास्त आवडतात. आणि इथे मम्मी पुऱ्या करत होती आणि मॅडमलाही पुऱ्या करायच्या होत्या. फायनली गाजरचा हलवा रेडी झाला. मग छान अशा पुऱ्या तळत होती, कारण की मम्मीला माहिती आहे मला पुऱ्या खूप आवडतात. तर पुरी आणि श्रीखंडाचा असा बेत होता. ताट असं सुंदर दिसत होतं. खूप भूकही लागलेली आणि मॅडमलाही श्रीखंड खायची खूप जास्त इच्छा झालेली. आणि त्याच्या नेक्स्ट डे आम्ही थोडा हेअरकट करून आलो आणि अशा केसांची हेअरस्टाईल केली. त्यानंतर दुपारी प्रेक्षाला छान झोपवलं. ती झोपली आहे, त्यामुळे मला थोडासा निवांत वेळ भेटला. सो म्हणून विचार केला, चला आपण मम्मीच्या कपाटामधून काहीतरी भेटतं आहे का ते आपण बघूयात. कारण की नेक्स्ट मला लग्नाला जायचं आहे. सो कोणत्या साड्या मला येतील का हे मी बघत होते, कारण की माझ्याकडे आता साडी विकत घ्यायला आणि ब्लाऊज शिवायला अजिबात टाईम नव्हता. सो अशा प्रकारे पूर्ण कपाट ओपन करून 15 ते 20 मिनटं मी कपाटापुढे उभी राहून विचार करत होते की मी याच्यातली कोणती साडी घेऊ किंवा कोणती साडी नेसू. तेवढ्यात मॅडमची झोप आली आणि त्यासुद्धा माझ्याबरोबर कपाटाची सफारी करायला निघाले. रात्री मस्त जेवून आम्ही असा टाईमपास करत होतो. तिला तिच्या पांड्याबरोबर खेळायचं होतं आणि रात्री झोपलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घरी रिटर्न आलो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.